कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आपण भरपूर दिवस झाले, मला आठवत नाही आपण लास्ट सिट डाऊन व्हिडिओ कधी केलेला. असा गप्पा गोष्टी नाही केलेला आहे आपण, खूप दिवस झाले ऍक्च्युली. खूप 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 दिवस झाले. तर आम्ही विचार केला की एक सिट डाऊन व्हिडिओ बनवू स्पेशली तुमच्यासाठी. आणि आज जो आम्ही ब्लॉग बनवणार आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड ब्लॉग अबाउट आर, म्हणजे आम्ही रिसेंटली सांगितलं की आम्ही फ्लॅट घेतला होता आणि तुमच्या म्हणजे तुम्ही लोकांना भरपूर क्वेश्चन्स होते की तो कसा घेतला, काय घेतला, थॉट प्रोसेस काय होती, खूप सगळे क्वेश्चन्स होते. तर आम्हाला हा व्लॉग ॲक्च्युली खूप दिवसांपासून बनवायचा होता, बट आम्हाला वेळ नव्हता मिळत प्रॉपर. बट आज आम्ही फायनली वेळ काढलेला आहे आणि आम्ही आज पूर्ण डिस्कस करणार आहे आमच्या फ्लॅटबद्दल. ऍक्च्युली ब्लॉग टाकल्यानंतर आम्ही कंटिन्युअसली इकडे तिकडे पळापळी, मला वाटतं आपण मुंबईला गेलो, मग परत आलो, मग तुझा बर्थडे झाला, मग घरचे फंक्शन झाले, त्याच्यामुळे तो व्लॉग डिस्कशनमध्येच राहिला. आणि आम्ही 2-3 दिवसाआधी असं डिस्कशन केलं की यार आपल्याला हा ब्लॉग आत्ता बनवायचाच आहे, टाकायचाच आहे, बनवायचाच आहे तुमच्यासाठी, कारण की बऱ्याचशा लोकांना त्या ब्लॉगच्या खाली बरेचसे क्वेश्चन्स होते. आणि मला म्हणजे असं बेसिकली असं वाटलं की चेतनला किंवा मला, कारण की मी पण माझी स्टोरी सांगेल फ्लॅटची की माझ्यासोबत काय झालेलं. पण तर आम्ही जेव्हा हे फ्लॅट सर्च करत होतो, एक घर घेण्याचं नवीन शहरामध्ये विचार करत होतो, तेव्हा असं गाईड करणारं कोणी नव्हतं. म्हणून आम्ही बरेचसे डिसिजन रॉंग घेतले, स्पेशली मी. तर ते तुम्ही नाही घेतले पाहिजे आणि आमच्या चुकांकडून तुम्ही शिकले पाहिजे आणि तुम्ही व्यवस्थित डिसिजन घेतले पाहिजे, म्हणून आम्ही हा ब्लॉग स्पेशली बनवतो आहे. येस, एक्झॅक्टली, की आमचा थॉट प्रोसेस काय होता बेसिकली आणि आम्ही कसं मॅनेज केलं आणि तुम्हाला काय काय बघायला पाहिजे. चेतननी काय मॅनेज, कारण की मी तर पिक्चर मध्ये लेट आली. हा, पण तुझा पण काहीतरी स्टोरी आहे फ्लॅटच्या मागे, ती त्याच्यामुळे म्हणतो की आपण कसं मॅनेज केलं आणि काय काय चुका नाही करायला पाहिजे. काय काय चुका झाल्या, चुकी केली आहे तुम्हाला सांगेल मी पुढे. येस, बट येस, तर विदाउट एनी फर्दर डिले तर आम्ही काही क्वेश्चन काढून ठेवलेले आहे गाईज. तर आम्ही इंस्टाग्रामवर नाही टाकले क्वेश्चन्स, कारण की रिपीटेड क्वेश्चन्स होतात खूप, आणि आम्ही तेच सिलेक्ट केले जे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. ह्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सची आन्सर मिळेल, आणि जर नाही मिळालं तर कमेंट बॉक्स आहेच. कशासाठी असते कमेंट? एक तर चांगले कमेंट्स करायसाठी आणि दुसरे क्वेश्चन विचारायसाठी. क्वेश्चन मी विचारते चेतनला, ओके, कारण की चेतननी फ्लॅट घेतला आहे आणि त्याचा फ्लॅट आहे हा बेसिकली, म्हणजे आपला फ्लॅट आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन, वाय यू डिसाइडेड टू बाय अ हाऊस सो अर्ली? तू का इतका लवकर फ्लॅट घ्यायचा का डिसाईड केलं? तर बेसिकली मी हा जो फ्लॅट आहे तो 2022 मध्ये बुक केला होता. ऑक्टोबरमध्ये त्याचं प्री लॉन्चमध्येच होता तो, तेव्हा असं काही झालं नव्हतं, लाईक एक्सकेव्हेशन वगैरे पण झालं नव्हतं. ऑन पेपर सगळं होतं की कसं राहणार आहे. तर मी याच्यासाठी लवकर डिसिजन घेतला, कारण की एक लाईफ असतं ना की तुम्हाला आता जॉब भेटला आहे, जॉबनंतर तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा लग्न करायचं आहे किंवा गाडी घ्यायची आहे वगैरे वगैरे. तर ते होतं, लाईक माझं पहिले मी होमटाऊनचं घर बांधलं स्पेसिफिकली. हां, पहिले तुम्हाला सांगतो की आम्ही दोघंही असं मला असं वाटतं की मिडल क्लास, नॉट अप्पर मिडल क्लास बट प्रॉपर मिडल क्लास फॅमिलीमधनं आम्ही येतो. सो तिथनं हे सगळं स्टेप बाय स्टेप करणं खूप महत्त्वाचं असतं, लाईक प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाची असते. मला एक गोष्ट ऍड करायची की चेतनला जॉबला लागायच्या आधी चेतनच्या घराला प्लास्टर पण नव्हतं, तर त्याला जॉब लागल्यानंतर त्यांनी तिथनं स्टार्ट केलेलं आहे लिटरली. आता हा पॉईंट काढल्यानंतर मी सांगतो की आम्ही 2018 पर्यंत विदाऊट प्लास्टर, विदाऊट टाईल्स या घरामध्ये राहत होतो. आणि जसं मी आणि माझा भाऊ, आणि मग म्हणजे मी आणि माझा भाऊ जसं जॉबवर लागलो तर तिघांचं पण इन्कम होतं, तर आम्ही पहिलं डिसाईड केलं की आम्हाला होमटाऊनचं घर एकदम प्रॉपर बनवायचं आहे. आणि तेव्हा त्याच्यामध्ये लॉकडाऊन लागलं, तर ते बरेचसे लाईक तिथे दॅट इज अ सेपरेट स्टोरी. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं म्हणजे सांगायचं अर्थ की त्याच्यामध्ये पण लॉकडाऊन लागल्यामुळे सगळं बंद होतं आणि ह्यांनी घर वगैरे काढलेलं, तर त्याच्यामध्ये जास्त एक्सपेक्टेड पेक्षा जास्त पैसे गेले याचे. आणि मग त्याच्यानंतर थोडं लॉकडाऊन कमी वगैरे झाल्यावर हा पुण्याला आला. मग त्याच्यानंतर कार घेतली मी. मला असं वाटलं की सेकंड टप्पा कार असायला पाहिजे, तर मग कार घेतली. आणि देन आय प्लॅन फॉर दिस. कार का घेतली सरांनी? मला असं असेल कार, म्हणजे मला असं होतं यार की आता घर झालेलं आहे होमटाऊनचं, तर एक घरी गाडी असायला पाहिजे, सो दॅट सगळी फॅमिली. एवढं घर बांधलं, एवढा मोठा वरांडा आहे, त्याच्यामध्ये कार तर उभी राहायला पाहिजे ना. हाच एक थॉट होता. आणि फॅमिली ट्रिप वगैरे करू असं, म्हणजे माझ्या मम्मीला कार एवढी सहन नाही, पण तरी लाईक ते की फॅमिली ट्रिप करू, सगळेजण फिरायला जाऊ, ताडोबाला जाऊ, इकडे तिकडे जाऊ, नागपूरचा वगैरे परिसर हे करू, ते सगळं होतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर मी हा डिसाईड केला फ्लॅट. तर फ्लॅट मी लवकर याच्यासाठी डिसाईड केला, कारण की मला दिसत होतं की पुणे हे जे शहर आहे, दिस इज गोइंग टू बी द नेक्स्ट मुंबई. मुंबईमध्ये 2 BHKचे जे रेट्स आहेत ते ॲक्च्युली 2 crores, चांगल्या एरियामध्ये जर तुम्ही घेतलं 2.5 crores पर्यंत आहे. तर तेव्हा मला असं दिसलं की यार नेक्स्ट मुंबई पुणे होऊ शकते. सो इट्स अ राईट
टाईम टू इन्व्हेस्ट. बेसिकली देअर इज नो राईट टाईम बेसिकली मला असं वाटतं, कारण की कोरोनाचं ज्यांनी आधी घेतलं असेल त्याला अजून जास्त कमी पडलं असेल. स्पेशली पण मी ज्या टाईमला घेतलंय पुणेमध्ये होम, त्याच्यानंतर आता जेव्हा मी प्राइजेस बघतो ते खूप जास्ती वाढले आहेत. लाईक लिटरली माझ्या फ्लॅटलाच इतकं जास्ती झालं की ती मला स्टॉक मार्केट किंवा दुसरी कुठली इन्व्हेस्टमेंट देऊ पण शकली नसती 3-4 वर्षामध्ये. एवढे प्राइस वाढले. इतक्या रॅपिडली प्राइसेस ग्रो झालेले तर तो माझा एक माइंडसेट होता की जर मी अजून लेट केलं, डिले केलं, तर मे बी फ्लॅटच्या प्राइसेस एवढ्या वाढतील तर मला जास्ती पैसे भरावे लागेल. म्हणून मी हा डिसिजन घेतला की लगेच मला काहीतरी फ्लॅट बघायचं आहे आणि यांनी मला असं वाटतं स्टेप वाईज केलं. असं काही नाही की का म्हणजे सगळं सोबत केलं. सगळ्यात पहिले यांनी घर बांधलं स्वतःचं तिकडे, मग गाडी घेतली आणि मग आता काय करायचं पुढे, तर मग त्यांनी पुण्यामध्ये फ्लॅट घेतला. म्हणजे 2020 मध्ये घर झालं, 2021 मध्ये गाडी झाली आणि 2022 मध्ये मग फ्लॅटचा डिसिजन घेतला. तर हे होतं की अर्ली म्हणजे बेसिकली फ्लॅटची प्राइस अजून नको वाढायला, म्हणून मी लगेच डिसिजन घेतला की आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे तर आताच घेऊया. आणि पुणेच का पुण्यामध्येच तुला फ्लॅट घ्यायचा होता का? नागपूरला नाही, नागपूर चांगलं ऑप्शन होतं. त्याच्यानंतर मुंबई तर हाय प्राइजेस आहे खूप जास्त, बट स्टील मुंबई होतं ऑप्शन, त्यानंतर नागपूर होतं ऑप्शन, तुझं होम टाउन होतं ऑप्शन. मग पुण्यालाच का फ्लॅट घेतला तू? तर बेसिकली जेव्हा मी माझा जॉब स्टार्ट केला तेव्हा असं झालं की मी आधी बँगलोरला झालो, म्हणजे बँगलोरला लागलो, तिथे माझी ट्रेनिंग वगैरे झाली. तिथनं मग मी मुंबईला गेलो आणि कॉलेज लाईफमध्ये मी हैदराबाद कसं आहे ते पण बघितलं होतं. आणि मग मी पुण्याला, अशा माझा भाऊ राहायचा म्हणजे भूषण पुण्याला राहायचा, तो सांगायचा की अरे पुण्याचं वातावरण कसं आहे, पुण्याचं लाईक काय म्हणतात, खूप म्हणजे पुणे ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज मला लॉंग लाईफ मला असं वाटत होतं की जसं होमटाऊन आहे, जसं नागपूरचं वातावरण आहे तसंच पुणेचं पण वातावरण असेल, म्हणजे आहे बेसिकली आता. तर म्हणून मी पुणेसोबत जास्ती कनेक्ट झालो. थोडं वातावरण खराब झालंय आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी, आता बट येस पुणे ॲज अ सेटल डाऊन होण्यासाठी, कारण की इथे मराठी लोक पण भरपूर आहे, त्यानंतर घरच्यासारखी फिलिंग येते. थोडं मुंबईला आपल्याला थोडं असं नाही येत. मला स्पेशली मला असं वाटतं की मुंबई खूप फास्ट लाईफ आहे ॲज कम्पेअर टू पुणेमध्ये थोडं स्लो वाटतंय. तर माझा पण ॲक्च्युली प्लॅन होता की जर मी फ्लॅट घेतला असतं तर मी पुण्यालाच घेतला असता. आणि प्राइसिंग पण एक होतं की लाईक आपण इथून एकदम 2-2.5 करोड भरणं ते पॉसिबलच नव्हतं. तर पुणे वॉज द बेस्ट ऑप्शन. की नागपूर पण एक छान ऑप्शन, पण त्याच्यामध्ये हे पण पॅरामीटर होतं ना की आपण IT मध्ये काम करतो आणि IT कल्चर जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणेमध्ये आहे ॲज कम्पेअर टू नागपूर. नागपूरमध्ये बेसिकली खूप कमी नागपूरमध्ये आम्हाला फ्लॅट घ्यायला खूप जास्त आवडेल. आम्ही बघू फ्युचरमध्ये, क्रेझी थॉट आहे हा. जर फ्युचरमध्ये आम्हाला छान डील भेटली तर आम्ही नागपूरमध्ये पण बघूया. पुणे हे नेक्स्ट मुंबई होणार आहे आणि इथल्या पण प्राइसेस थोडं वाढेल. तर हे एक छान डिसिजन असेल जे की ठरलाय आमचं चांगला डिसिजन. चेतनचं चांगलं सुंदर डिसिजन ठरलंय कारण की मला चांगली हाईक भेटली याच्यावर. आता थर्ड क्वेश्चन की what was your thought process while choosing the location? What were the main parameters and how did you end up finalizing the project in just 2 days? आणि हा प्रोजेक्ट जो जिथे फ्लॅट घेतलेला आहे, हा प्रोजेक्ट म्हणजे जेव्हा मी फ्लॅट बघत होती गाईज, तर असं जस्ट कॉन्टेक्स्ट द्यायला सांगते की मी पण पुण्यामध्ये फ्लॅट बघितला आहे आणि लिटरली मी महिनो फ्लॅट बघितले आहे पुण्यामध्ये. बट चेतननी फक्त 2 दिवसामध्ये हा जो फ्लॅट बघितला आहे हा बुक केला आहे. तर तू असं 2 दिवसामध्ये तुला काय भेटलं की तू लोकेशन ही चूज केली, म्हणजे जी आम्ही लोकेशन चूज केली, प्लस 2 डेजमध्ये तो लगेच प्रोजेक्ट का बुक केला, फ्लॅट का बुक केला, महिने का नाही सर्च केले? तर बेसिकली मला असं होतं की पुणेचा मला या पार्टमध्ये जास्त राहायचं आहे. तर आता पुणे इज डिवायडेड इंटू मोस्टली 2 पार्ट्स, म्हणजे बरेचसे पार्ट्स आहे पण हे मेन 2 पार्ट आहे की एक हिंजेवाडी साईडला एक IT कल्चर मोठा आहे आणि एक मगरपट्टा साईडला आहे. तर हिंजेवाडी साईडला मी जेव्हा इकडे आलो तेव्हा मला तेव्हाच समजलं की इकडे ट्रॅफिकचा वगैरे कंजेशन प्रॉब्लेम खूप जास्ती आहे. तर मग मी चूज केलं की आपण रोडच्या या साईडला राहू. आणि वाकड हा एरिया खूप बढिया वाटत आहे, डेव्हलपिंग वाटत आहे, खूप मस्त मस्त प्रोजेक्ट्स याच्यामध्ये येत आहे. तर या फोकस करू, कारण मला मगरपट्टा साईडला तसंही जायचं नव्हतं. मला मुंबईच्या जास्ती जवळ राहायचं होतं. माझं असं होतं की मुंबईची कनेक्टिव्हिटी मला जास्ती पाहिजे होती. कारण एनिवेज म्हणजे बाय रोड घरी आपण 2 महिन्यांमध्ये खूप कमी जातो आणि दॅट इज 2 तास आणि ते मॅनेजेबल आहे. तर मला मुंबईचं ट्रॅव्हल इट्स लाईक व्हेरी गुड. आणि आता हे खूप चांगला डिसिजन ठरलाय, कारण की आम्ही आता ज्या प्रोफेशन मध्ये आलाय, युट्यूबर्स, कॉन्टेंट क्रिएशन म्हणा, तर आम्हाला मुंबईला कधी पण जावं लागू शकते. तर आम्हाला डायरेक्ट गाडी 2 तासामध्ये आम्ही डायरेक्ट गाडी काढली, हायवे लागतो आम्हाला आणि आम्ही डायरेक्ट मुंबईला जाऊ शकतो. तर हा एक खूप म्हणजे मे बी तू विचार करत असशील देवाचाच आहे काहीतरी भाई. मी जे डिसिजन घेतले ते एकदम सुंदर ठरले. तर हे लोकेशन त्याच्यामुळे की वाकड मला लोकेशन याच्यामुळे कळलं. त्याच्यानंतर काय होतं की माइंड थॉट्स काय होते की तुला फ्लॅट कसा घ्यायचा आहे, पॅरामीटर्स काय होते, राईट. तर माझे पॅरामीटर एकदम सिम्पल होते की मला हा जो फ्लॅट आहे हे एकदम हायवेच्या जवळ पाहिजे,
हायवे एकदम रिचेबल पाहिजे, कारण मला माहिती होतं की पुण्याचा हा जो हायवे आहे आणि BRTS रोड वगैरे जे आहे ते जर कनेक्टेड असलं तर मी पुणेमध्ये कुठेही ट्रॅव्हल करू शकतो. Right. आणि हायवे जर असेल तर मी मुंबईला पण सहज ट्रॅव्हल करू शकतो. करू शकतो. तर हेच माझं होतं की असं बिल्डिंग पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये जास्ती अम्युनिटीज किंवा नसेल तरी चालते. Basically flat- नेसेसिटी ऍक्टिव्ह अम्युनिटीज, स्पेशियस पाहिजे फ्लॅट. आणि मोस्टली माझा 3 BHKचा होता की मला 3 BHK पाहिजे ते. तर माझा जो ब्रोकर होता त्याला मी सांगितलं की भाई माझा हा एरिया आहे, मला हे पॅरामीटर्स आहेत, तू मला 2 दिवस माझ्याकडे, तू 2 दिवसामध्ये सगळे प्रोजेक्ट पण दाखव. 2च दिवस का? नाही म्हणजे माझं असं होतं की मला 2 दिवस मला जास्ती काही बघायचं नाही आहे. जर मी लांबत गेलो तर ते डिसिजन लांबत. लांबत आणि ते माझं तर- पहिलेपासून असं आहे की मी रॅन्डमली मला थॉट येते आणि मग ते लगेच मी एक्झिक्यूट करतो. मी असं एकदम म्हणजे काही काही गोष्टीमध्ये मी नाही करतो, करत बसत. बट ज्या गोष्टीमध्ये विचार न करता होतील सहज गोष्टी, त्या गोष्टीमध्ये मी लग्न सहज पण यांनी करून असंच टाकतो. केलं, नाही, but लग्न चांगला मी एकदम decision. विचार करून केलाय गाईज. मी तेच म्हटलं ना, देवाने एकदम सगळे माझे डिसिजन सगळे एकदम बढिया प्लॅन करून ठेवलेले आहे. तर हा, तर मला असं वाटतं की जेव्हा आपण म्हणजे आमचा जो फ्लॅट आहे हा करंट जो घेतलेला आहे आम्ही, तो त्याला हायवे आणि BRTS रोड हा अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे हा जो म्हणजे फ्लॅटचं लोकेशन आहे हा खूप प्राईम लोकेशन आहे. सध्या इथे डेव्हलपमेंट वगैरे चालत आहे. हिंजेवाडीचं बरं झालं, मी तर नव्हती तेव्हा, बट येस बरं झालं आणि हिंजेवाडीच्या आतमध्ये नाही घेतला फ्लॅट, कारण की तिथे भरपूर ट्रॅफिक राहतं. येस. स्पेशली पीक आवर्सला, म्हणजे मॉर्निंगला 9 वाजता वगैरे 6 वाजता. आणि ह्यानी जे लोकेशन घेतलं ते चुम्मा लोकेशन, म्हणजे चुम्मेश्वरी लोकेशन घेतलं, चुम्मेश्वरी. सो खूप छान. तर आता चेतन, सेकंड क्वेश्चन हा आहे. सेकंड कुठे? थर्ड, फोर्थ झालं. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तू 3 BHK का चूज केला? तू 2 BHK पण घेऊ शकला असता, 1 BHK पण घेऊ शकला असता, 4 BHK पण घेऊ शकला असता, 3 BHK का घेतला? तर त्याच्यामध्ये माझा थॉट प्रोसेस असा होता की बघा, थॉट प्रोसेस म्हणजे विचार सगळं केलंय आपण, पण विचाराची म्हणजे प्रोसेस फास्ट असते एकदम आपली. म्हणजे आपली कोण आहे तुझ्या आपल्यामध्ये अजून? देव आहे ना भाई, एवढे मोठे देव. माझे सगळे मला ते डिसिजन सहज देवाच्या याने येते आणि ते एक्झिक्यूट होतात. तर 2 BHK का नाही आणि 3 BHK का? तर माझ्या पप्पांचं असं होतं की तुम्ही 2 जण राहणार आहे, आपण आत्ताच एवढं घर वगैरे बांधलेलं आहे होमटाऊनमध्ये, तर एवढं नको स्टेज करायला, तू 2 BHK घे, कारण की तुम्ही नवरा बायकोच राहणार आहे आणि आम्ही फक्त येत राहणार, आम्ही मोस्टली होमटाऊनमध्ये राहणार वगैरे वगैरे. तुम्ही राहणार, नवरा बायको, तुमचे 2 लेकरं राहणार, अजून कोण राहणार? तर तेव्हा माझी थॉट प्रोसेस असं होतं की आता मला 2 BHK बरोबर वाटत आहे, पण पुढे जाऊन मला असं वाटेल की यार एका रूममध्ये ऑफिस room राहिली extra पाहिजे, पाहिजे होतं. किंवा मग ते माझ्या सगळ्यांनाच बायकोला कबर्डची जागा कमी नव्हती राहिली पाहिजे असं. आणि बाल्कनी 2 BHK मध्ये मला एकच भिड होती, तर मला 2 बाल्कनी पाहिजे होत्या, एक हॉलला आणि एक बेडरूमला. ते पण एक माझं पॅरामीटर होतं. तर आणि मला स्पेशियस पाहिजे होतं, कारण की मला माहिती आहे की जर स्पेस नसलं तर घर खूप छोटं छोटं वाटते. म्हणजे आता पण आपण या 2 BHK मध्ये राहतोय तर आपली एक बेडरूम पूर्ण PR बॉक्सेसनी भरलेली असते, आणि आता तर जेवढं ठीक त्याला आहे. मेंटेन करायला जातो आपण तेवढं ते मेंटेन होत नाही. आता तर ठीकच आहे, कारण की PR बॉक्सेस वगैरे खूप होतात. आता एक रूम तर होतच नाही मेंटेन, बट येस जेवढं आपण जागा आपल्याला थोडं जास्तच लागतं, म्हणजे नाही का. मग मला असं वाटलं की यार 2 BHK जागी 3 BHK घ्यायला पाहिजे. माझे पप्पा खूप म्हणे की नको एवढं स्ट्रेच करू, बट आय वॉज लाईक की खूप stretch केलं तू. फ्युचरिस्टिक व्ह्यूनी स्ट्रेच केलं याने. याचं बजेट असं होतं बघायला गेलं की 2 BHK वगैरे 2 घ्यायचं BHK आहे. वगैरे. 3 BHK मला वाटतं दुप्पट पडला तुला. नाही, दुप्पट नाही पडला, बट तरी बरेच लागले, लाईक 20-30 म्हणजे बजेटच्या बाहेर होता. बजेटच्या बाहेर थोडं खूप स्ट्रेच करावं लागलं. लिटरली मला यांनी सांगितलं होतं की फ्लॅट बुक केल्यानंतर याच्याकडे किती पैसे राहिले बिचाऱ्याकडे. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत गाईस. गेस करा कमेंट मध्ये किती पैसे राहिले. खूप कमी होते. तुम्ही जेवढे गेस कराल त्याच्यापेक्षा कमी मी लिहून देतो, तुम्ही गेस करू झिरो शकता. गेस करणार, झिरो कमी काय राहणार. नाही, एकदम झिरो गेस ना करू, बट लाईक समजून जातो मी, खूप कमी पैसे होते. आता हे सगळं सांगतच आहे आपण, तर मी पण सांगते की मी पण पुण्यामध्ये फ्लॅट बघितलाय मला घ्यायला लग्नाच्या खूप आधी. मला वाटते जेव्हा मी फर्स्ट टाइम स्विच वगैरे केलं, माझं चांगलं पॅकेज वगैरे वाटलं, तेव्हा मी विचार केला की काहीतरी पगाराला, म्हणजे माझ्या पप्पांचं म्हणणं होतं की काहीतरी पगाराला कटणी हवी, म्हणजे एकदम पैसे पोरी उडवत नाही बसणार. Right. म्हणून मग पप्पांचा असं थॉट होता की आपण गुड थॉट पुण्याला पप्पा. फ्लॅट बघू. आम्ही फ्लॅट्स बघितले, खूप विचार केला, आणि मग आम्ही एक बावधनला फ्लॅट होता तो बघितला. मला तेव्हा मी कर्वेनगरला राहत होती, मला इकडच्या एरियाबद्दल काहीच माहिती नव्हतं, आणि तेव्हा तो फ्लॅट बघितला. फ्लॅट वगैरे छान होता, आवडला होता. जेव्हा आम्ही 2 BHK होता, त्याला 2 बाल्कनीज होत्या, आय गेस, मला आठवत नाही आहे, पण फ्लॅट वगैरे छान होता. पण समहाऊ इतकं ओव्हरथिंक केलं, इतकं टेन्शन आलं की हिंमतच नाही झाली.
हिंमतच नाही झाली. फ्लॅट मी बुक केलाय फ्लॅट. कॅन यू गाईज इमॅजिन? मी टोकन दिलंय. टोकन दिला आहे, टोकन दिलं होतं आणि जेव्हा मग ते लॉन्च करणारे आणि तुम्ही काय म्हणणार त्याला, फ्लॅट्स फ्लोअर्स माहिती पडणार, किती सगळं ते सगळं ओपन होतं ना ते लॉन्चच्या दिवशी, लॉन्च तेव्हा मी जाऊन फ्लॅट कॅन्सल करून आलेली आहे. आणि माझे आय थिंक पैसे नाही वापस भेटलेले मला, पैसे जे मी टोकनला दिलेले. बट सेम म्हणजे आपण जे विचार करतो ना की फ्लॅट घेणं खूप इझी म्हणजे कोणाकोणाला जर वाटत असेल की बाबा फ्लॅट घेणं खूप इझी आहे, तर इझी नाही आहे. कारण की 1000 थॉट्स असतात. मी एकटी होती आणि म्हणून म्हणजे चेतन तर एकटा होता, बट त्यांनी हा पाऊल उचलला. बट मी असं होती की मी खूप अशी स्ट्रॉंग आहे विचारांनी वगैरे. बट तो जो हा डिसिजन आहे हा घर घेण्याचा पुण्यामध्ये, हा समहाऊ मला थोडा भीतीदायक वाटला आणि मला भीती वाटली. आणि मी म्हटलं की नको व्हायला, दॅट इज द वर्स्ट डिसिजन. कारण की जर तेव्हा मी फ्लॅट घेतलं तर मी 2 BHK आय थिंक मला तो पडत होता 60 लाखला. आणि आता 2 BHK 90च्या कमी नाही आहे गाईज. मला असं वाटतं मी तो फ्लॅट बघून 2-3 वर्ष झाले असणार आणि डायरेक्ट इतकी प्राईस वाढली आहे. बावधन एरिया होता, खूप छान होता, खूप सुंदर एरिया, तो पण हायवेच्या जवळच होता. बट सीन तोच झाला, भीतीवाली. आणि वर्स्ट डिसिजन मी घेतलं की मी तो चूज नाही केला फ्लॅट. मी चेतनला पण याबद्दल सांगितलं, मी किती रिग्रेट करते. माझे पप्पा मला अजूनही बोलतात की बाबा तू घेतलं असतं तर आज तुझं पण घर असतं 2 BHK. तिने सांगितलं पण त्या फ्लॅटच्या बाल्कनी मधनं असा एक गोल्फ कोर्ट वगैरे दिसायचा. नाही तो वेगळा नाही का, तो वेगळा होता का? तो वेगळा होता, तो खूप महाग होता, तो नाही घेतला मी. बट तो तिथे पण बघितलेला मी, खूप प्रोजेक्ट्स बघितलेले. म्हणजे ह्याने तर 2 दिवसात कसं डिसाईड केलं मला माहिती नाही. मी तर खतरनाक प्रोजेक्ट्स बघितले होते. मे बी म्हणूनच कन्फ्यूज झाली, भीती वाटली. आणि कोणी तेच सांगत होते मी की कोणी असं गाईड करणारं नव्हतं की नाही हे डिसिजन बरोबर आहे, तू घे, भिऊ नको, करू शकशील. मी लिटरली तेव्हा करू शकली असती, आज माझं पण घर असतं. बट तेव्हा भिली आणि कोणी गाईड करणारं नव्हतं म्हणून. बट येस, आमचा हा व्हिडिओ बघून तुम्ही गाईड म्हणजे तुम्हाला मोटिवेशन मिळणार आणि आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करणार. म्हणजे मला असं वाटतं की कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर रिस्क पण तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. या स्टोरीवरनं आपण असं समजतो की पगारावर थोडी कटणी तुम्ही लावून थोडंसं ऍडजस्ट करून तुम्ही करू शकता काही. पण एक प्रॉपर्टी होणार तुमची तुम्हाला. आणि प्रॉपर्टी होणं पुणेमध्ये हे त्यांनाच कळणार जे बाहेरून पुणेमध्ये येत आहे. जे पुणेमध्ये ऑलरेडी घर आहे त्यांना हे इमोशन्स मला वाटतं की एवढे ते कनेक्ट नाही करू शकणार. पण जे लोक छोट्या टाउनमधनं पुणेमध्ये शिफ्ट झाले, जॉब करतात आणि त्यांना घर घ्यायचं, त्याच्यासोबत ते लोक ह्या थॉटला जास्ती कनेक्ट करतील की बुक करून कॅन्सल होणं किती लाईक थोडंसं वाटते, फील होतं. इतकं रिग्रेट होतं त्याचं, खूप रिग्रेट होतं. बट ठीक आहे, चलो कोई नाही, ते पण झालं असेल, चांगल्यासाठीच झालं असणार ऑफकोर्स. जेव्हा मला फर्स्ट टाइम माहिती पडलं होतं आफ्टर आय थिंक आपण बोलणं झाल्यावर की अच्छा चेतननी फ्लॅट पण घेऊन ठेवलेला आहे. आणि तेव्हा रिसेंटली मी ते ओव्हरकम करत होते की मी का नाही घेतला. आणि तेव्हा चेतन मला माहिती पडलं की त्याने फ्लॅट वगैरे पण बुक करून ठेवला आहे. मला इतकं प्राऊड फील झालं. आणि तेव्हा मला असं नाही काय एका मुलीला वाटतं की नाही म्हणजे आहे, विचार करतो मुलगा फ्युचरचा, काहीतरी करू शकतो, दम आहे एक्झॅक्टली दम आहे पोरामध्ये की तो एवढा पुण्यामध्ये येऊन फ्लॅट वगैरे घेतला. तर त्याचं एक चांगला पॉझिटिव्ह इम्प्रेशन माझ्यावर पडलं होतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की तू पेमेंट्स कसे मॅनेज केले, म्हणजे डाऊन पेमेंट कसं मॅनेज केलं आणि किती भरलं. तर तेव्हा जसं सांगितलं तुम्हाला, जसं शेअर केलं आधी की तेव्हा असं होतं की 2 BHK घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीमध्ये असं असतं की तुम्हाला 10% तरी ॲज अ OCR ओन कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यावं लागते जेव्हा तुम्ही बुक करता तेव्हा. तर तेव्हा असं झालं की 2 BHKचे 10% जेवढे होते तेवढे माझ्याकडे इझिली अवेलेबल होते. पण त्याच्या व्यतिरिक्त आता 3 BHK घ्यायचा विचार केला आहे, पण कसं घ्यायचं वगैरे वगैरे ते थोडासा त्रास होताच. बट जॉबवर असल्यामुळे हे माहिती होतं की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पैसे जर आपल्याला येणारच आहे, राईट. मग आमच्या फॅमिलीमध्ये नेहमी असं झालं की कोणाला काही गोष्ट करायची आहे तर आम्ही 3घही जण त्याच्यावर बसून एकामेकाला सपोर्ट करून सगळं वाढवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा घर पण बांधलं होमटाऊनचं, तेव्हा आम्ही 3घांनी पण असं जोर लावून ते बांधलंय की नाही भाई काही कमी नाही पडली पाहिजे आणि बांधून घेऊ. त्याच्यानंतर जेव्हा हे फ्लॅट पण घेतलं तेव्हा डाऊन पेमेंटला पण भूषण आणि पप्पांनी मदत केली. मग त्याच्यानंतर जेव्हा भूषणचा फ्लॅट झाला तेव्हा मी आणि पप्पांनी त्याला मदत केली. तर बेसिकली एकामेकाला आम्ही असं मदत करतोच आहे डाऊन पेमेंटला वगैरे. असं खूप मोठी साथ होते काही जेव्हा आपले फॅमिली मेंबर आपल्याला, म्हणजे कोणी दुसऱ्यांचा एकट्याकडून करू शकतो पण थोडा वेळ लागतो. बट त्यालाच जर कोणी पुश करणारं, मागून धक्का देणारं किंवा सपोर्ट करणारं असतं तेव्हा माणूस थोडं एक पाऊल थोडं वरचं उचलतो. चेतनच्या केसमध्ये तेच झालं बेसिकली. मग तेव्हा माझा हा पण थॉट होता की आता डाऊन पेमेंट थोडंसं कमी पडतं आहे, पण भूषण आणि पप्पा इज ऑलवेज देअर टू सपोर्ट. तर मग एवढं थोडेसे पैसे कमी पडत आहे, मग त्याच्यामुळे मी माझा डिसिजन 3 BHK का डिस्कार्ड करू ना. कारण मला माहिती आहे की 2 महिन्यामध्ये मला पैसे येणारच आहे द्यायला परत, राईट. तर मग तो एक होता फॅक्टर की त्याच्यामुळे डाऊन पेमेंट पण जेव्हा डाऊन पेमेंट केलं तेव्हा लिटरली
बॅलन्स खूप खराब झाला आणि तो एक महिना मला खूप जास्ती ॲडजस्ट करावा लागला. बट नंदलेस 2 BHK पेक्षा 3 BHK झालं याची जास्ती खुशी आहे. येस, म्हणजे मला पण असं वाटतं की 2 BHK घेतला असता तर मी तर चेतनवर प्राऊडच आहे. आणि 2 BHK घेतला असता किंवा 3 BHK घेतला असता मी तर प्राऊडच असती. बट येस, ते एक सपोर्ट मिळाल्यामुळे त्यांनी जे 3 BHK घेतलं स्वतःचं इतकं ॲडजस्ट करून, तर वेल डन चेतन. थँक्यू. तर आता आपण ऑब्व्हियसली 3 BHK घेतला, तुझं बजेट इतकं स्ट्रेच केलं, तर ऑब्व्हियसली लोन घेतलं चेतनने. मग लोन घ्यायच्या वेळेस तू माझ्या भिला नव्हता का की बाबा आता लोन पण येत आहे, कसं होणार, काय होणार? आणि आपला IT जॉब पण असतो, त्याचं असं असतं की IT जॉब इज टू स्केरी. तो आज आहे उद्या नाही, कधी पण ले ऑफ वगैरे होऊ शकतो. तर तो भिला नव्हता का? नाही, म्हणजे माझं असं झालं होतं जेव्हा मी घर घ्यायचं डिसिजन केलं होतं तेव्हा ऑलरेडी माझे 1-2 म्हणजे माझं जे पॅकेज होतं थोडंसं व्यवस्थित होतं. म्हणजे असं होतं की लोन घेतलं आहे पण असं नाही की एकदमच कमी पैसे उरत आहे, असं काही नव्हतं. तर मला असं म्हणजे मला स्वतःवर कॉन्फिडन्स होता की IT मध्ये असून आपण मेहनत करून अजून चांगलं करू शकतो आणि काही वर खाली झालं तर आपण अजून मेहनत करून अजून दुसरीकडे पण काहीतरी चांगलं करू शकतो, एवढा विश्वास माझ्याकडे होता. आणि तेव्हा जसं मी तुम्हाला सांगितलं की मी कार घेतली होती, तर कार पण मी लाईक लोनवर घेतले. हाफ डाऊन पेमेंट आणि हाफ लोन असं करूनच मी घेतलं होतं. तर कारचं पण माझं पेमेंट लोनचं झालं होतं, नील लगेचच मी झालेलं. नील केलं 12 होतं. महिन्याचं घेतलं होतं मला वाटतं ह्यानी. पण ते लगेचच नील केलं होतं. पण तेव्हा जेव्हा मी घराचं लोन घेत होतो गाईस, तर तेव्हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असं असतं की तुमच्या नावावर लोन किती आहे. तर माझ्या नावावर ऑलरेडी लोन काहीच नव्हतं, तर एकच लोन चालू राहणार होतं. तर तेव्हा मग असं वाटलं की यार एक लोन तर आपण मॅनेज करू शकतो. आणि स्विच वगैरे केल्यावर IT मध्ये पॅकेज वाढतंच. तर येस, त्याच्यामुळे तुला भीती नसेल वाटत, बट मला त्याची खूप जास्त भीती वाटलेली. एक वन ऑफ द पॅरामीटर हे पण होतं की आपण मुलगी आहे, ले ऑफ वगैरे झाला किंवा काही पण मागे पुढे झालं तर काय होणार, कसं होणार. खूप लहान होतो यार तेव्हा. जेव्हा ह्यानी मी फ्लॅट 2022 ची गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा 26 वर्षाचा असणार आपण. लिटरली 26 वर्षाच्या ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये घर घेणं म्हणजे इट्स लाईक टू बिग थिंग. तर तेव्हा मी तर खूप स्केअर झाली होती. चेतन पण झालाच असेल मे बी, थोडं बहुत तो बोलत नाहीये. नाही झालं होतं, But पण ते भिला तर कॅल्क्युलेटेड असणारच. थोडंसं. आणि माझं तेच परत की बॅकअप म्हणून माझ्याकडे पप्पा आणि भूषण होते. तर Yes. 1-2 महिने काही वरखाली झालं तर आय वॉज हॅव्हिंग इन माइंड की चल भूषण आणि पप्पा तर थोडे आहे, तर 1-2 थोडं महिने आपल्याला सांभाळून सांभाळून घेणार घेणार. असं. Yes. आणि नंदलेस हे गोष्ट सांगायची राहिली की मी ऑलरेडी असा प्लॅन करायचो की माझे 2-3 EMIs नेहमी माझे बॅकअप राहायचे आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा. तर काही झालं तर इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याकडे. थोडीफार इन्व्हेस्टमेंट जेव्हा डाऊन पेमेंट करायची होती तेव्हा हल्ली होती, नाही हल्ली असं काही नाही, थोडीफार हल्ली होती. कारण की तो डिसिजनच तेवढा मोठा होता त्या वयामध्ये. हार्डली मी 25 वर्षाचा होतो आय गेस, कारण 4 वर्ष आधी ना, तर 25-26चा असणार. पण मग तेच की थोडं EMIचे अमाऊंट्स काढून प्लस थोडं इन्व्हेस्टमेंट, तर मग थोडंसं कॅल्क्युलेटेड रिस्क होती, म्हणून तर एवढं जर काही तुम्ही वाटलं नाही. पण, मला असं वाटतं जर तुम्ही पण फ्लॅट बघत असाल आणि तुम्ही विचार करत असणार घ्यायचा, तर तुम्ही पण हे पॉईंट्स लक्षात घेऊ शकता की तुम्ही फ्लॅट तेव्हा बघा. म्हणजे एक पहिली गोष्ट, तर सपोर्ट जर कोणाचा असेल तर फारच छान. थोडं एक्सटेंड करा, थोडं पुढचं बघा. म्हणजे 2 BHK असेल, 1 BHK घ्यायचं असेल तर 2 BHK घेऊन घ्या, 2 BHK घ्यायचं असेल तर 3 BHK घेऊन घ्या. ऑब्व्हियसली मागचं बॅकग्राऊंड आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करणं इम्पॉर्टंट आहे. आणि मेक शुअर करा. म्हणजे तुम्हाला तुमचे, जसं चेतननी बोललं, 3-4 EMI आपल्याजवळ आहे ऑलरेडी, तेव्हा तुम्हाला जास्त प्रेशर नाही येणार. तो बॅकअप राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा तुम्हाला जास्त प्रेशर नाही येणार आणि तुम्ही आरामात कॉन्फिडेंटली घेऊ शकणार. तर जे मी चुकी केली ते तुम्ही करू नका आणि तुम्ही चांगल्याने डिसिजन घ्या. तू आता मागे वळून बघितलं तर तुला कुठल्या गोष्टी रिग्रेट आहे का की तू ही गोष्ट अशी नव्हती करायला पाहिजे, अशी करायला पाहिजे होती? फ्लॅटबद्दल बोललं तर टू बी व्हेरी फ्रँक मला रिग्रेट नाही आहे. कारण की मला असं वाटतं की या एरियामध्ये त्या वयात त्या वर्षाला मी फ्लॅट बुक करणं वॉज अ व्हेरी बिग अँड सक्सेसफुल, वन ऑफ द सक्सेसफुल डिसिजन ऑफ माय लाईफ. बट आता असं झालं की आपण कॉन्टेंट क्रिएशन करतो, तर आम्हाला असं वाटतं की यार आता अजून एक रूम पाहिजे होती, लाईक 4 BHK पाहिजे होता. तर मग असं रिग्रेट म्हणून नाही, पण ते एक इच्छा आहे, लाईक इच्छा आहे की लाईक 4 BHK पण घेऊ गाईस. हां, तेच म्हणजे इच्छा आहे की असं 4 BHK वगैरे राहायला पाहिजे. कारण की कॉन्टेंट क्रिएशनसाठी आम्हाला एक एक्स्ट्रा रूम लागणारच आहे, जे सेटअप आम्ही विचार करतोय पुढे जाऊन तुमच्या सपोर्टनी. तो एक रूम आम्हाला लागणारच आहे. त्यामुळे आता मला असं रिग्रेट काही नाही या डिसिजनवर, पण एक थॉट आहे की यार 4 BHK घ्यायला पाहिजे होता. पण तेच आहे ना की 2 BHK वरनं डायरेक्ट 4 BHK माझ्यासाठी पॉसिबलच नव्हतं. तुला सांगू खरं की आम्ही आज जॉबच करणार आहे, दोघंच राहणार आहे, 4 BHK काय करणार आम्ही घेऊन? आता 2 BHK तिघांसाठी सफिशियंट आहे असं वाटायचं आम्हाला. बट मला तर बढिया वाटलं की भाई नाही, तू 3 BHK घेतला. मला पहिलं वाटलं की ठीक आहे, 2 BHK इज अ व्हेरी बिग थिंग आणि तू 3 BHK घेतलाय,
पण त्याच्यामध्ये तुला सांगू, जेव्हा मी घेत होतो ना तेव्हा 3 BHK आणि 4 BHK मध्ये एवढा जास्त डिफरन्स होता की म्हणजे डिफरन्स होता माझ्यासाठी, खूप मोठा डिफरन्स होता. बट जर आता मी विचार केला ना तर तो डिफरन्स एवढा मोठा नाही की म्हणजे जर कोणी 3 BHK घेता तर 4 BHK नाही घेऊ शकतो. म्हणजे तेव्हा मी नाहीच घेऊ शकलो असतो कारण की माझ्याकडे बॅकअपच नव्हता एवढा पैशांचा. 2 BHK घ्यायचा होता आणि तू 4 BHK. तर बट रिग्रेट तर नाही आहे भाई, मला असा बेस्ट डिसिजन वाटतं ना लाईफचा माझ्या. कसा रिग्रेट असणार काही, एवढा प्राईम एरियामध्ये एवढा ह्याच्या कमी याच्यामध्ये फ्लॅट घेतलेला आहे जे काही लोक घेऊ पण नाही शकले भीतीनी. नाही पण ते cancel करून कशामुळे टाकला. तो फ्लॅट मे बी काहीतरी असेल, काहीतरी चांगलं ते तर डिसिजन आहे, झालेलं ते आहे. तर ऑब्व्हियसली आहे की काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून ते नाही झालं. बट येस, छान छान डिसिजन घेतली तू. तर रिग्रेट तर काही नाही आहे. सच मला पण नाही आहे रिग्रेट की चेतननी लग्नाच्या आधी फ्लॅट घेऊन घेतला. कारण की मी तो लग्नानंतर जेव्हा फ्लॅट बघितला मला इतका आवडला तो फ्लॅट. आणि मला असं वाटतं जरी मी चेतनसोबत तेव्हा असती ना तर मला तो फ्लॅट तेवढाच आवडला असता तेव्हा जेवढा चेतनला आवडलेला आहे. आणि चेतनची चॉईस बघा यार, चेतनची चॉईस मला कशी नाही चॉईस तर आवडणार. आहे भाई, चेतन सगळ्या गोष्टींमध्येच आहे. तर चेतनची खरंच चॉईस खूप छान होती फ्लॅटमध्ये. आणि मला पण ॲज अ म्हणजे लग्न झाल्यावर जेव्हा मला माहिती पडलं किंवा लग्न ठरल्यावर मला माहिती पडलं की चेतननी फ्लॅट घेतला आहे तर मला थोडी पहिले भीती आली होती की अरे, कारण की मुलीचं एक स्वप्न असतं की माझं घर असं असायला पाहिजे, माझं घर तसं असायला पाहिजे, काही त्याच्यामध्ये गोष्टी असायला पाहिजे. आणि जेव्हा मला थोडी भीती होती ती, बट जेव्हा मी फर्स्ट टाइम तो फ्लॅट बघितला आय वॉज लाईक भाई बेस्ट. खूप छान फ्लॅट आहे, 3 BHK आहे त्याच्यामध्ये. आणि आपण इतकं छान इंटेरियर करू शकतो. 2 बाल्कनी आहे. फ्लोअर जेवढा मला पाहिजे होता तेवढा मस्त उंच फ्लोअरवर घेतलेला होता. जो व्ह्यू पाहिजे होता त्या व्ह्यूला घेतला होता. अजून काय पाहिजे. तर मला पण असं खूप भारी, मला पण असं रिग्रेट नाही झालं लग्नाच्या जुळल्यावर की अरे यार यांनी लग्नाच्या आधीच फ्लॅट घेऊन घेतला, लग्नानंतर घ्यायला पाहिजे होता. तर येस, मला तर खूपच भारी वाटलं. तर व्हॉट हिडन कॉस्ट म्हणजे अशा काही म्हणजे आता आपण जे माहिती आपल्याला मोठी मोठी रक्कम की एवढ्याला फ्लॅट तर एवढ्या याच्यात येऊन जातो. पण अशा अजून काही सरप्राईझिंग पेमेंट्स होत्या का की तुला द्यावं लागलं ॲडिशनली जे तुझ्या कॅल्क्युलेशनमध्ये होत्याच नाही? हा होता ना, लाईक त्या पेमेंट्स फ्लॅट्सच्या प्रोसेसमध्ये असतंच राईट. पण हे मला माहिती नव्हतं कारण की माझा एवढा एक्सपिरियन्स नव्हता. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा खूप डिसिजन खूप लवकर झाला. तर स्टॅम्प ड्युटी वगैरे सहज चार्जेस मला माहिती होते पण ते एवढे लागतील ज्या कॅल्क्युलेशन झालं तेवढं माहितीच नव्हतं मला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बँकेचं लोन करता त्याच्यामध्ये पण तुम्हाला 1-1.25 लाख वगैरे लागतं कारण त्यांचे चार्जेस असतात ते. मग तुम्हाला लोन घेतल्यानंतर त्याच्यावर जे आपण इन्शुरन्स वगैरे करतो ते सगळ्या गोष्टींचं वेगळं असतं. तर हे सगळे जे हिडन कॉस्ट आहे बट इट्स मॅनेजेबल. पण फक्त स्टॅम्प ड्युटी अशी आहे की ती खूप मोठी म्हणजे व्हॅरी करून लागते कारण की ते जसं तुमचं ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे त्याच्यावर जे तुमचं कॅल्क्युलेशन होते इट्स लाईक 5-6 लॅक्सपर्यंत जाऊ शकते 3 BHKला. तर ते थोडंसं माझ्यासाठी सरप्राईज होतं थोडं की काहीतरी हिडन कॉस्ट राहतेच. म्हणजे थोडं बहुत तुमचं बजेट असं असेल तर त्याचा 1-2-3-4 लाख पुढे पकडून पुढे चला. पकडून घ्या. कारण की पुढे आणि इंटेरियरला तर खतरनाकच पैसा इंटेरियर तर लागतो. असं आहे की तुमच्या मतावर आहे. तुम्ही जर तेवढं लावायचा प्रयत्न केला तेवढे पण कमी पडतील. हो ते तर आहे. जेवढं तुम्ही कितीही विचार लावा, कराल कमीच तेवढं कमी पडणार. पडेल. म्हणजे सपोज कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल, आपण डिस्कशन करूया ठीक आहे या पॉईंटवर. जर कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल राईट, तर अशा कुठल्या 3 टॉप गोष्टी बघायला पाहिजे की त्या पॅरामीटर्स असलेच पाहिजे त्या फ्लॅट घेताना? तुला काय वाटतं याच्यावर? मला असं वाटतं की जर मी आज फ्लॅट बघायला गेली किंवा मी तेव्हा तुझ्यासोबत फ्लॅट बघायला आली असती तर मी सगळ्यात पहिले आत्ताच्या कंडिशनला मी हा पॅरामीटर बघितला असं की त्याचं पोझिशन डेट किती आहे. कारण की जेव्हा चेतननी बुक केला त्याचं पोझिशन लिटरली 28 होतं. 26 होतं, डिसेंबर 26. बट 26 त्याचं होतं आमच्या बिल्डिंगचं buildingचं. 26 होतं बट पूर्ण सोसायटीचं 28 होता. Yes. तर तुम्हाला तिथे गेल्यावर ऑब्व्हियसली तुम्ही धुळीमध्ये आणि बाकी सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. तर तुम्हाला लास्टचीच डेट पकडावं लागतं. आपली लग्नाला आमच्या 3 वर्ष झालेली आहे. आम्ही भाड्याच्या घरात राहतोय. आम्हाला माहिती आहे की एव्हरी इयरला पैसे वाढतात. आम्ही लिटरली आता 2 BHKचे जेवढे पैसे देतो आम्हाला वाटते की या एरियामध्ये तेवढे रेट्स पण नाही आहे. बट स्टील आम्ही नाही, कारण की प्रत्येक इयरला शिफ्ट करणं तो रूलच वगैरे आहे की लाईक तुमचं 5% वगैरे वाढतं आणि प्रत्येक इयरला शिफ्ट करणं पैसे वाढत आहे म्हणून हे म्हणजे Not आहे feasible. फिजिबल पण नाही Feasible आहे. नाही. म्हणून आम्हाला द्यावं लागतं पैसे आणि इतके पैसे जातं. तर जर तुम्ही कोणी जर फ्लॅट वगैरे आता बघत असणार, घ्यायचा प्लॅन करत असाल तर मेक शुअर करा की तुमचं जे पोझिशन आहे ते तुम्ही थोडं लवकरचं बघा. आम्हाला आमचा फ्लॅट हा याच वर्षी भेटणार आहे. आम्हाला असं वाटतं की इयर एंड पर्यंत आम्हाला आमचा फ्लॅट भेटून जाणार. भेटून आमची जायला पाहिजे. अख्खी बिल्डिंग रेडी होऊन जाणार. पण बाकीचे जे बाहेरचे आतमधले काम आहे बिल्डिंग सोसायटीमधले ते चालू राहणार. डेव्हलपर काय करतो की मोस्टली तो +1 इयरचाच रेरामध्ये डेट टाकतो सो दॅट त्याला
बफर टाइम भेटायला पाहिजे. तर आय गेस 27 पर्यंत दुसरा वगैरे point सगळी बोलतो. सगळी तयारी होऊन जाणार. सेकंड पॉईंट मला असं वाटते की जसं मी फ्लॅट घेतला तो एकदम ब्लाइंडली घेतला. मला जो कागदावर. पेपरवर होता की असा नक्षा असणार आहे, अशी बेडरूम असणार आहे, असा घेतला. थोडा तर difference असतो. थोडासा डिफरन्स असतो, लाईक कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये म्हणा किंवा काहीतरी जे आपण सॅम्पल फ्लॅट्स बघतो Sample त्याच्यामध्ये flats बघतो. डोअर क्वालिटी म्हणा किंवा सॅनिटरी फिटिंगची क्वालिटी म्हणा त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो. तर जर तुमच्याकडे प्लस 5-6 लॅक्स किंवा 10 लॅक्स असेल, कारण की तेवढा प्राइस वाढतो जेव्हा तुम्ही थोडंसं Ready बिल्डिंग to move मध्ये बघता. रेडी झाल्यानंतर घेतात, राईट. पण ते तुम्हाला याच्यासाठी बेटर राहणार कारण की ते तुमचं फर्स्ट होम राहणार, ड्रीम हाऊस राहणार. तुम्हाला ॲक्च्युली माहिती असणार की या डायरेक्शनने बघितल्यानंतर बेडरूममध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, राईट. जेव्हा मी फ्लॅट घेतला तेव्हा सगळं मला सेल्समॅनने एक्सप्लेन केलं होतं की इथून तुम्हाला ही बिल्डिंग तेव्हा दिसेल, काय समजते असं आपल्याला? काही दिसणार नाही, तुम्हाला असं हा तसं व्ह्यू वगैरे. राहणार, तो व्ह्यू राहणार, तेव्हा काय समजतं आपल्याला की इथनं काय व्ह्यू राहणार, इथे बिल्डिंग कुठलं आहे, कसं आहे. तर म्हणून आता आम्हाला असं वाटतं की जर आम्हाला आता जर तुम्ही फ्लॅट वगैरे घेत असणार तर तुम्ही थोडेसे पैसे वगैरे जर जास्त टाकले आणि जर कारण की थोडा प्राईसमध्ये डिफरन्स राहतो प्री लॉन्चमध्ये आणि नंतर. बट प्री लॉन्चमध्ये असं राहतं की ते सॅम्पल फ्लॅट असा बनवतात की तुम्ही बस गेल्यावर असं आवडणारच. म्हणतात की बापरे हा माझा ड्रीम हाऊस आहे. बट तसा फ्लॅट मिळत नाही आपल्याला. तो खूप बेसिक आणि 4 भिंतीचा फ्लॅट मिळतो आणि खूप सगळे चेंजेस पण असतात. म्हणजे दिशा म्हणजे प्रकाशा म्हणजे सूर्यप्रकाश किती येत आहे, येत नाही आहे, कुठल्या हवा किती रूममध्ये येत आहे. येत आहे, कुठल्या रूममध्ये नाही येत आहे, हवाचा फ्लो वगैरे. तर जर तुम्हाला चान्स मिळत असणार म्हणजे जर आता मला जर सेकंड टाइम चान्स मिळाला तर मी जाऊन बघेल की माझा फ्लॅट कसा आहे, नेमका कुठनं चालू होता एंट्री, किती स्पेस आहे, कुठनं कुठला उजेड येत आहे, हे सगळं मी बघणार. येस. तिसरं मला असं वाटतं गाईस की स्पेशियस थोडंसं बघा. म्हणजे असं नाही की जर तुम्ही 2 BHK घेताय तर एकदम 550 कार्पेट एरिया किंवा 650 कार्पेट एरिया घेतला नाही. 2 BHK पण तुम्ही 800 मी पर्यंत बघा. सांगते मी याचा की म्हणजे आमच्या दोघांचा मेन पॉईंट असा आहे की तुम्ही जिथे राहता आतमधलं घर ते स्पेशियस असायला हवं. तुम्हाला ॲम्युनिटीज कोणी किती देत आहे, कुठला बिल्डर किती देत आहे किंवा कुठला पूर्ण तुमचं हे आहे, किती फ्लोअर्सचे मजल्या किंवा किती बिल्डिंग्स आहे ह्याला काही म्हणजे ते आहे ऑब्व्हियसली ते तर असलं तर छानच आहे. बट काय अर्थ की तुम्ही ते सगळं बघत आहे, ॲम्युनिटीज बघत आहे आणि तुम्ही जिथे राहणार आहे ॲक्च्युअल 24 आवर्स 24/7 तो फ्लॅट खूप छोटा आहे. म्हणून जर तुम्ही असा विचार करत असणार की नाही मला ॲम्युनिटीज वगैरे पाहिजे तर मी तुम्हाला सांगते काय, ॲम्युनिटीज आपण खूप कमी यूज करू, खूपच कमी यूज करू, एखाद्या वेळेस यूज करू. बट तुम्ही जिथे राहताय तो एरिया मोठा घ्या. म्हणजे बेसिकली मी याचा एक्झाम्पल देऊ शकतो की जिम जे असतात ना, सोसायटीचे जिम कोणीच वापरत नाही, खूप बेसिक असते. लाईक जे जिम प्रॉपर करतात त्याची क्वालिटी वगैरे खूप बेसिक असते. तर मला असं वाटतं की ॲम्युनिटीजपेक्षा तुम्ही तुमच्या फ्लॅटला जास्ती महत्त्व द्या की तुमचा आतमधला फ्लॅट कसा आहे, कार्पेट इथे कसं आहे, बाल्कनीज कसे दिलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी. हे 3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि लोकेशन ठेवा. लोकेशन म्हणजे पहिला पॉईंट हे की ॲम्युनिटीज सेकंडरी ठेवा, पहिला प्रायमरी तुमचा आतमधला फ्लॅट ठेवा आणि लोकेशन पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही लोकेशन असं चूज करा की तुम्हाला दिसत आहे की हे प्राईम लोकेशन आहे किंवा हे प्राईम लोकेशन बनणार आहे. जर तसं तुम्हाला लोकेशन भेटलं, जसं प्राईम लोकेशन बनणार आहे, तर तुम्हाला हाईक खतरनाक भेटेल पुण्यामध्ये ऍटलीस्ट. मला आणि असं नाही की आता आमच्यासाठी आम्हाला वाटलं की हा प्राईम एरिया कारण की आमचे नीड्स वेगळे होते, Needs आमचे वेगळे थॉट्स होते. म्हणजे Thoughts आमचे वेगळे होते. थॉट्स वेगळे होते, आमच्या काय म्हणतात त्याला जे गरजा होत्या त्या आमच्या वेगवेगळ्या वेगळ्या होत्या. होत्या. तर तुमच्या मे बी तुम्ही जर असाल हिंजेवाडी साईडला आणि तुम्हाला तिथनं सगळं जवळ पडत असेल, म्हणजे बेसिकली तुम्हाला जिथनं सगळं ॲक्सेसेबल आहे, जवळ आहे, तो एरिया तुम्ही चूज करा. आणि थोडं याला जे ॲम्युनिटीज आहे आणि बाकीच्या गोष्टीला त्या सेकंडरी प्रायोरिटी द्या, पहिला फ्लॅटच्या आतमधल्या फ्लॅटला प्रायोरिटी द्या. तर आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मला बेसिकली शिवानीला विचारायचा आहे प्रश्न की जो आपला फ्लॅट आहे त्याच्यातला फेवरेट पार्ट तुझा कुठला आहे? फेवरेट पार्ट माझा तो पूर्ण फ्लॅटच फेवरेट आहे. बट जर मला एक फ्लॅट म्हणजे पार्ट जर चूज करायचा असेल जो मला खूप जास्त आवडला आहे त्या फ्लॅटमधला, तो जर मी थोडं बायस राहून विचार केला तर मला असं वाटते हॉल. माहिती नाही का, मला बेडरूमपेक्षा पण हॉलमध्ये खूप जास्त छान वाटतं. असं नाही की ह्या फ्लॅटमध्ये मला ओव्हरऑल फ्लॅट्समध्ये जेव्हा फ्लॅटला बाल्कनी असते आणि फ्लॅटमध्ये सोफा, TV आणि थोडं अस्थेटिक्स असतात, हॉलमध्ये तर थोडं सोफा, बाल्कनी, अस्थेटिक्स असतात तेव्हा मला खूप जास्त आवडतं. तर एक जर कुठलं चूज करायचं असेल तर तसं तर मला पूर्ण फ्लॅटच आवडलेला आहे. बट जर एक रूम चूज करायची असेल तर हॉल, लिव्हिंग रूम. आणि तुला? मला ॲक्च्युली किड्स बेडरूम जे आहेत ना त्याच्यामधला जो प्रकाश आहे
तो कॉन्टेंट क्रिएशनचा विचार केला ना तर तसं वाटतं की त्या रूममध्ये आपण ते काहीतरी सेटअप करू शकतो, कारण की इतका प्रचंड उजेड आहे त्याच्यामध्ये छान. आणि खूप सही, म्हणजे असं बढिया वाटत होतं, एकदम ब्राईट ब्राईट. आणि येस डेफिनेटली मला पण सगळा फ्लॅट आवडलेला आहे, बट तो पार्ट मला खूप जास्ती आवडला की उजेड खूप जास्ती आहे त्या रूममध्ये. कॉन्टेंट क्रिएशन, युट्यूबर. तर काही येस, हे सगळे क्वेश्चन्स होते जे आम्हाला असं वाटलं की आम्ही या ब्लॉगमध्ये घ्यायला पाहिजे होते. बट याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असेल आमच्यासाठी, ऑब्व्हियसली आम्ही लोकेशन मला असं किंवा वाटतं तू बिल्डरचे रेंज नाव. सांगून दे तुझ्या फ्लॅटची, की तू 3 BHK, कारण की खूप सगळे क्वेश्चन्स होते की तुम्ही कितीला घेतला. इट्स लाईक बिटवीन 1 CR to 1.4 वगैरे तुम्ही पकडू शकता आता हां, ते. तर ह्यानी 2022 मध्ये 3 BHK 1 CR to 1.4 CRच्या मध्ये घेतलेला आहे. कार्पेट एरिया हा खूप छान आहे, 1000+ आहे. 1000+ कार्पेट एरिया आहे. आणि अजून कुठले क्वेश्चन जे मला आठवते की खूप तर तुम्ही विचारलेले आहे. 2-3 असे क्वेश्चन विचारले की बिल्डरचं नाव सांगा किंवा लोकेशन सांगा किंवा फ्लॅट प्रोजेक्टची स्कीम सांगा. ते ऑब्व्हियसली आम्ही आता नाही सांगू शकणार. तुम्हाला ऑब्व्हियस रिझन माहिती आहे की आम्ही नाही ते सगळं डिस्क्लोज नाही करू शकत आता. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही ज्या ज्या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतो त्याच्या क्वेश्चनचे आम्ही answer आन्सर नक्की देऊ. आणि आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. बरेच दिवसापासून हा व्लॉग पेंडिंग होता, तर फायनली आम्ही हा शूट केलेला आहे आणि लवकरच तुमच्याकडे येणार आहे गाईज. तर या व्लॉगला काय करायचं आहे? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्हाला खूप प्रेम देत आहे तुम्ही आमच्या व्लॉग्सला, त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. एक स्वप्न होतं यूट्यूबर्स बनायचं आणि ते पूर्ण होत आहे. आम्ही खूप मेहनत करत आहे. तुम्ही आमच्या या मेहनतला साथ द्या, छान छान कमेंट करा. आणि येस, काही असेल तर अजून मला एक सांगायचं होतं की जसं हा सिट डाऊन व्हिडिओ आम्ही काढलेला आहे, जर काही वेगळे प्रश्न असतील, वेगळा टॉपिकच म्हणजे बेसिकली Sit down कोणाला में तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल किंवा एक्झाम्स job बद्दल किंवा बद्दल. आमच्या फील्डच्या रिलेटेड बद्दल काही क्वेश्चन्स ज्याच्यावर यूट्यूब ब्लॉग वगैरे पाहिजे असेल तर तेही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त काही चॅलेंजेस तुम्हाला आमच्याकडनं पाहिजे असेल किंवा काहीतरी वेगळा व्हिडिओ आमच्याकडनं पाहिजे असेल तर ते पण आयडियाज आम्हाला द्या. आम्ही नक्की तुमच्या आयडियावर काम करू. ज्या ज्या आयडियावर आम्हाला व्हिडिओ बनवता येईल त्याच्यावर बनवू आणि असंच तुमच्यासोबत आम्ही कनेक्टेड राहू. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. Bye बाय bye. बाय.